आता कसं होतं माहिती आहे काय, प्रोस्पेक्ट घेऊन जातोय मी आता इथं ॲडमिशनचं करतोय, म्हणजे याचा अर्थ 100% ॲडमिशन हे आम्हाला मिळालेलं आहे. आता फक्त कागदपत्र आणून तुमचं काय फीचे टप्पे आहेत ते आम्ही भरणार. नाही, ऍडमिशन कन्फर्म कधी होतं माहितीये हा. का? प्रॉस्पेक्ट हे आपण देतोय. हा तेच की, आता ॲडमिशन आम्ही फी भरणार, डॉक्युमेंट्स तुम्हाला देणार, त्यामुळे काय अडचण येणार जेव्हा नाही. तुम्ही फॉर्म सबमिट करता ना, ते करणार काय, ते काय फॉर्म आता आम्ही मंगळवारी ईद झाल्यावर आणून सबमिट करू. म्हणजे आता ॲडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही 100%. बरोबर आहे ना? होय मॅडम? हा. नाहीतर मागच्या वेळेसारखं कुठलाही अडचण किंवा नियमबाह्य आणि कायदा सोडून कुठली गोष्ट होतं का म्हणून. आज पाडवा आहे, गुढीपाडवा आहे म्हणून म्हणलं, गुढीपाडवा आहे. अजिबात कुठला कायदा वगैरे काही बोलू नका. फक्त मी काय म्हटलं की नियमात राहून सगळ्या गोष्टी होऊ देत, बस बाकी दुसरे काय अडचण नाही. ऍडमिशन घ्या, सहकार्य करा. 100% नव्हे 200% सहकार्य राहणार मॅडम. आणि मुलाचा भवितव्याचा विचार करा. 100%. म्हणूनच आम्ही काही करायचं नाही. म्हणूनच आम्ही परत भारतीला आलो का नाही, मुलाचा विचार करूनच. माझं 100 नव्हे 200% सहकार्य तुम्हाला राहणार आहे. तुमचंही सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीने राहू दे, कुठलीही अडचण येणार नाही. अडचण ही आपण चर्चेतनं सोडवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता प्रिन्सिपल कोण आहे? आता प्रिन्सिपल ड्युटी मॅडम आहेत. आता इथे बसले ना, हा. तेच मॅडम आहे का? हा, नवीन येणार आहेत. नवीन कोण? कोण